आणि आणखीन एक मोठी बातमी आहे। अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलाय। राजन साळवी यांचा शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता पक्षप्रवेश निश्चित होणार असल्याची माहिती मिळते आहे। ठाण्यामध्ये उद्या दुपारी 3 वाजता साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर आता अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। सोबतच आपल्या उपनेते पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि उद्या ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता ते एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहे। अमोल, आता राजन साळवी शिंदेंसोबत गेल्यानंतर आता काय समीकरण बदलू शकतात कोकणात? ही तसं म्हटलं तर ही महत्वाची डेव्हलपमेंटच आहे, कारण की राजन साळवी यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर साधारणपणे लांजा राजापूर आणि साखरपा या भागामध्ये हे म्हणजे या विधानसभा मतदारसंघांचं राजन साळवी यांनी जवळपास 3 वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती। म्हणजे त्यांची जी राजकीय सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी अगदी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा जो होता याचा जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख हे जे पद आहे ते भूषवलेलं होतं, म्हणजे 9 तालुक्यांमध्ये, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा एक बेस त्यांचा एकंदरीत कुठेतरी मानला जातो। रत्नागिरीमध्ये ते मूळचे रत्नागिरीतले आहेत, पण असं असताना त्यांचा जो वावर होता हा साधारणपणे लांजा राजापूरमध्ये देखील होता, रत्नागिरीमध्ये देखील त्यांचा बेस होता आणि त्यामुळे एक तळागाळातला कार्यकर्ता, जो तळागाळामध्ये पोहोचलेला हा कार्यकर्ता आता शिंदेंना मिळालेला आहे आणि स्वाभाविकपणे काम ह्या सगळ्या गोष्टींसाठी काम करत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बळ मिळणार आहे। कारण की जर आपण सगळ्या गोष्टी बघितल्या मागच्या काही दिवसांमधल्या, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आउटगोईंग जोरामध्ये सुरू आहे आणि कुठेतरी हे तळागाळातले काही कार्यकर्ते किंवा आजी माजी काही लोकप्रतिनिधी ज्यांचा पराभव देखील झाला, माजी लोकप्रतिनिधी असे जे थांबले, त्यापैकी राजन साळवी एक हे होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि स्वाभाविकपणे याचा एक फटका जो आहे तो बसणार आहे। कारण की काही कार्यकर्त्यांनी ऑलरेडी उदय सामंत आणि स्थानिक जे तिथले आमदार आहेत किरण सामंत यांच्यावरती विश्वास ठेवून शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आता राजन साळवी गेल्यामुळे राजन साळवी यांना मानणारे काही कार्यकर्ते आहेत किंवा काही जो वर्ग आहे तो देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे आणि स्वाभाविकपणे आता ग्राउंड लेवलला जी म्हणजे शिवसेनेचा म्हणजे आपण जर एकंदरीत या भागाचं वैशिष्ट्य बघायला गेलं म्हणजे राजापूर लांजा साखरपा, तर इथं असं म्हटलं जायचं की तुम्ही दगडाला जरी शेंदूर फासल्याने त्याला उभं केलं आणि सांगितलं की हा आपला आमदारकीचा उमेदवार आहे की हा आपला कोणत्याही निवडणुकीतला उमेदवार आहे, तर लोक किंवा त्याला निवडून देत होती, त्याला मतदान करत होती। पण आता मात्र हे चित्र सध्याच्या घडलं तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरंच शिल्लक आहे का ह्याचा विचार करावा लागेल आणि हा कुठेतरी एक मोठा फटका सध्याच्या घडीला हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आपल्याला बसताना दिसून येतो। सिद्धेश, अमोल, पण आता जेव्हा राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर अनेक या चर्चांना थोडासा काहीसा प्रमाणामध्ये पूर्णविराम लागला होता, मात्र उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले होते का? जर एकंदरीत आपण बघितलं म्हणजे मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांची मनधरणी केल्याचे तसे प्रयत्न तरी पूर्णपणे कुठेतरी होताना आपल्याला दिसून आलेले नाही आहेत। कारण की जी भेट झाली त्या भेटीमध्ये राजन साळवी यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती की वरिष्ठ म्हणजे त्यांचा रोग जो होता तो साधारणपणे इथले जिल्हा प्रमुख जे त्यांच्यावरती होता आणि त्यांनी असं म्हटलं की इथलं किंवा जे विनायक राऊत आहेत यांच्यावरती रोग होता, त्यांनी नाव जरी घेतलेलं नसलं तरी वरिष्ठ म्हणजे ह्या 2 व्यक्तींवर त्यांचा विशेषपणे रोग होता आणि निवडणुकीमध्ये माझं यांनी काम केलं नाही असा प्रकार त्यांनी आरोप केला होता। पण त्यानंतर देखील जे आहे ते मनधरणीचे प्रयत्न झाले असं म्हणता येणार नाही, कारण की उलट पक्षातूनच म्हणजे अगदी विनायक राऊत यांनी देखील ना घरकाना अमोल, तुला थोडंसं थांबवतो कारण मंत्री आपल्यासोबत उदय सामंत सध्या आपल्यासोबत आहे। उदयजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। राजन साळवी आता उद्या तुमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, पहिली प्रतिक्रिया? राजन साळवींनी मला असं वाटतं की आज उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर आज रात्री एक बैठक आहे आणि बैठकीनंतर उद्या त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचा आता राजन साळवींनी राजीनामा दिलेला आहे। उद्या दुपारी 3 वाजता साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणामध्ये हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। कोकणामध्ये ऑपरेशन टायगर आता
यशस्वी ठरतंय का, अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये येऊ लागलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांचे मनधरणी करण्याचे देखील प्रयत्न सुरू होते. मात्र अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कोकणातील माजी आमदार राजन साळवींनी अखेर राजीनामा दिलेला आहे. उद्या दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये राजन साळवींचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. आणि अखेर आता कोकणामध्ये हा सगळ्यात मोठा धक्का हा ठाकरेंना समजला जातो. या संदर्भात अधिक माहिती देतात आपल्या सोबत आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्या सोबत आहे. नरेशजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. कोकणामध्ये ऑपरेशन टायगर यशस्वी ठरते असं वाटतंय का? हे पहा की जो शिवसैनिक आहे तो शिल्लक सेनेत राहणार नाही. त्यांना पूर्णपणे घरघर लागलेली आहे. त्यांची जी भूमिका आहे की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची तत्व यांनी सोडून दिलेली आहे. त्यामुळे सर्वजण एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणार आणि काम करणार. पण नरेशजी, आता पुन्हा एकदा ठाकरेंना कोकणामध्ये आता धक्का समजला जातोय. राजन साळवींच्या या शिवसेनेमध्ये मधल्या प्रवेशानंतर आता नेमकं काय चित्र दिसेल कोकणामध्ये? कोकणात राहिलंय काय? कोकणातल्या सर्व जागा आम्ही जिंकलेलो आहोत युती म्हणून. कोकणात जनाधार यांना राहिलेलाच नाहीये आणि शिवसेनेला विजय हा सर्वप्रथम कोकणाने दिलं आणि आता कोकणाने दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेबांच्या विचाराची आहे तर सत्तेकरता बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांची आहे. कोकणातील लोकांनी दाखवून दिलंय की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्वच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकतात आणि याचं प्रत्यंतर कोकणामध्ये येत आहे. आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव. भास्कर जाधवजी, आता राजन साळवी आपली साथ सोडतायत. भास्कर जाधवजी, असं आहे की राजन साळवी हे आमचे जुने सहकारी आहेत आणि ते साथ सोडतायत असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतंय. गेले बरेच दिवस ते नक्की कुठे जायचा ह्याचा विचार करत होते, पण ते आज खरोखर जर आमची साथ सोडणार असतील तर हे अत्यंत क्लेशकारक आहे. एक जुना सहकारी आमच्यापासून दुरावणं, आमच्यापासून दूर जाणं, याचा काय आम्हाला आनंद आहे असं मी मानणारा कार्यकर्ता नाही. शेवटी वर्षानुवर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. भविष्यामध्ये देखील या अडचणीच्या काळामध्ये आम्ही एकत्र काम करावं अशा प्रकारचा माझा प्रयत्न हा त्यांच्यानी माझ्या चर्चेतून सातत्याने मी करत होतो. त्यांना समजावण्याचा प्रयत्न मी करत होतो. परंतु आज जर त्यांनी निर्णय घेतलाच असेल तर यावर आता काय अधिक भाष्य करण्यामध्ये काय अर्थ नाही. भास्कर जाधवजी, सातत्याने कार्यकर्ते नेते सोडून जात आहेत पक्षाची साथ, ह्याला जबाबदार कोण आहे नेमकं? असं आहे की जबाबदार कोण आहे म्हणण्यापेक्षा शेवटी सगळ्यांनी मिळून मराठी माणसांचे पक्षच संपवायचे असं जर कोणी निर्धार केला असेल आणि त्याला जर कोणी साथ देत असेल, सहकार्य करत असेल, तर हे महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता अत्यंत दुर्दैवी आहे. एक शिवसेना फुटणं म्हणजे शिवसेना प्रमुखांची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटणं हे महाराष्ट्राकरता कदापि भविष्यामध्ये हे धोक्याचंच होणार आहे, कदापि फायद्याचं होणारच नाहीये. त्याचबरोबर पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं म्हणजे हे दोन मराठी माणसांचे पक्ष जाणीवपूर्वक फोडले जात आहेत. हे कदाचित आज फोडताना किंवा फुटताना काही लोकांना आनंद होत असेल, परंतु काही कालावधीनंतर या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप. भास्कर जाधवजी, कोण हे प्रयत्न करते, कोण हे पक्ष फोडताय, आपला रोख कोणावर आहे, आपलं नाव घेऊ शकता का आपण? नाही, आता हे काही गोष्टी लपून राहिलेल्या नाहीत. मित्रच हे करतात, मित्रांनीच केलं. 25 वर्षे ज्यांच्याबरोबर, 30 वर्षे ज्यांच्याबरोबर मैत्री होती त्या मित्रांनीच केलं. त्यांनीच सांगितलं आम्ही रात्रीचे वेश कसे बदलून जात होतो, आम्ही दिल्लीमध्ये कसे भेटायला जात होतो, आम्ही काय काय करत होतो. हे सगळं आता काही लपून राहिलेलं नाही. पण आता त्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करण्यात काय मजा आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे. नरेश म्हस्के पण आहेत आपल्यासोबत, खासदार नरेश म्हस्के, शिंदेच्या शिवसेनेचे. नरेश म्हस्केजी, भास्कर जाधव यांचं आताचं बोलणं आपण ऐकलं असेल. त्यांचं असं म्हणणं आहे की मित्रच हे सगळं करतायत आणि दोन्ही पक्ष अशा प्रकारे फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. भास्कर जाधवजी, आता सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत. राजन साळवी परत आपल्यासोबत राहण्याची शक्यता पूर्णपणे मावळली असं म्हणायचं का? कारण आपण देखील म्हणताय की हे क्लेशकारक आहे जर निर्णय झाला असेल तर. म्हणजे आता आपणही वाट बंद केलेली आहे त्यांच्यासाठी, म्हणजे नाही असं नाही म्हणता येणार. अशा वाटा बंद करून चालणार नाही. प्रत्येक वेळी वाटा बंद करणं असं मला वाटतं की ते योग्य होणार नाही. परंतु राजन साळवींसारखा एक जुना सहकारी जोपर्यंत दुसऱ्या पक्षामध्ये जात नाही
तोपर्यंत एखादी कडवट प्रतिक्रिया द्यावी, एखाद्याबद्दल कडवट अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करावा, हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. कारण गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो असतो, एका ताटात जेवलेलो असतो, एकत्र काम केलेलं असतं. आणि म्हणून जोपर्यंत त्यांचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणाबद्दलही वावगी टीका टिप्पणी करणं हे योग्य होईल असं मला वाटत नाही. भास्कर जाधवजी, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ही चर्चा होती, राजन साळवी नाराज आहेत, खास करून निवडणुकीचा निकाल आल्यानंतर, आणि ते आता पक्षाची साथ सोडतील अशी चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाने नेमकी काय दक्षता घेतली? आपलं किंवा अन्य कोणत्या नेत्याचं त्यांच्याशी काही संवाद झाला होता याबद्दल? मी स्वतःच त्यांच्याशी बोललो होतो आणि मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात होतो. बरं. त्यानंतर माननीय उद्धव साहेब आणि त्यांची भेट घालून दिली होती. त्यांनी उद्धव साहेबांच्याकडे त्यांचं मन मोकळं केलं होतं. उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांचं जे काही गैरसमज होते किंवा त्यांची नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी देखील केला होता. नाही अशातला भाग नाही. याचा अर्थ आम्ही त्यांच्याशी संपर्क तोडला होता किंवा संशयानं आम्ही त्यांच्याकडे बघत होतो किंवा काही ज्या बातम्या येत होत्या ते काही पक्षाजवळ संधान बांधून होते हे स्पष्ट झालेलं होतं. पण तरी देखील त्याच्याबद्दल आम्ही लगेचच त्यांच्याशी संबंध न तोडण्याचा मी सुद्धा निर्णय घेतला होता की शेवटपर्यंत जर हे जुळलं तर फार आनंदच आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी सुद्धा स्वतःहून प्रयत्न केला, नाही म्हणता येणार नाही. जरी ते म्हणाले तरी सुद्धा एक जुना सहकारी जातो, ह्याच्या वेदना प्रत्येकाला होतच असतात. काही जण त्या वेदना बोलून दाखवतात, काही जण वेदना बोलून दाखवत नाहीत. आपल्याला असं वाटतं की मासा हा कधी रडतच नसतो, त्याच्या डोळ्यातले अश्रू कधी दिसतच नाही, येतच नसतील, परंतु तो पाण्यामध्ये असतो त्यामुळे त्याचे अश्रू कोणाला दिसत नाहीत. आणि म्हणून आमचा एक सहकार्य आहे, त्यामुळं ते जर जाणारच असतील तर आता नाईलाज आहे. परंतु आपण म्हणता त्या पद्धतीने आम्ही संपर्क तोडलेला नाही. मी स्वतःहून त्यांच्या संपर्कात कायम होतो. धन्यवाद भास्कर जाधवजी, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. अमोल मोरे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. अमोल, आता हा जो निर्णय समोर आलेला आहे किंबहुना ठाकरे पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जातोय. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत राजन साळवी. गणितं कशी बदलतील? कोकणातलं समीकरण याच्या पुढचं नेमकं कसं बदलेल या सगळ्या घडामोडीमुळे? अमोल. अश्विन, कोकणातलं जर आपण एकंदरीत गणित बघितलं म्हणजे अगदी तळकोकण, रायगड घेऊया, रत्नागिरी सिंधुदुर्ग, आपण रत्नागिरी सिंधुदुर्गाबद्दल देखील बोललं पाहिजे. कारण की रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये जर बघितलं गेलं तर आजच्या घडीला महायुतीनं जे सर्वाधिक आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत. म्हणजे भास्कर जाधव यांच्या रूपानं फक्त एकमेव आमदार जो आहे तो शिवसेनेचा किंवा महायुतीचा या ठिकाणी विजय झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिन्ही आमदार जे आहेत ते सध्या अगदी महायुतीचे आहेत. म्हणजे 2 शिवसेनेचे आहेत, 1 भाजपचे आहेत नितेश राणे यांच्या रूपानं. इकडे जर आपण आलो तर उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, योगेश कदम असतील, शेखर निकम असतील, हे 4 आमदार जे ते महायुतीचे आहेत. आणि त्याच वेळेला जर आपण बघितलं गेलं तर मागच्या 2.5 वर्षामध्ये जे आहे ते एकंदरीत कुठेतरी प्रॉपर प्लॅनिंग जे आहे ते महायुतीकडून केलं गेलं, नियोजनबद्ध काम केलं गेलं. अगदी उदय सामंत आणि किरण सामंत यांनी देखील या दोन्ही मतदारसंघांमध्ये अत्यंत मायक्रो प्लॅनिंग करून ही कामं केली. कारण की काही रिझल्ट जे होते म्हणजे राजापूरमधला जो रिझल्ट होता किंवा राजन साळवी यांचा पराभव, हा काही जणांसाठी तरी असं म्हणणं होतं की असा रिझल्ट लागेल की याची शंका होती. पण अखेर किरण सामंत या ठिकाणावर विजयी झाले. आणि हळूहळू या निकालानंतर किंवा निकालाच्या पूर्वी देखील अनेक लोक जे आहेत ते किरण सामंत असतील किंवा उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या कामं होत आहेत या अनुषंगाने त्यांच्याकडे जाऊ लागली. आणि अशा वेळेला राजन साळवींसारखा एक जो कार्यकर्ता होता किंवा जो माजी लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, तो राहिला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की कुठंतरी इथं काम करायला वाव राहील, भविष्यात आणखीन काही गोष्टी चांगल्या पद्धतीने घडतील अशी कुठेतरी आशा होती. पण काही कालानंतर त्यांची ही मतांतर झाली. त्यांनी थेट वरिष्ठांवरती आरोप केले आणि अखेर त्यांनी आता एकनाथ शिंदे म्हणजे भाजपची वाट आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि स्वाभाविक पण हा मोठा फटका म्हणावा लागेल, कारण की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा एक बेस आहे तळागाळामध्ये पोहोचलेला. आणि आता उदय सामंत, किरण सामंत यांच्यानंतर आता राजन साळवींचे जे काही कार्यकर्ते आहेत ते देखील पुन्हा जॉईन होणार आहेत. आणि विशेष बाब हीच आहे की अजून 2 आमदार जे आहेत माजी आमदार ते देखील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 15 तारखेला रत्नागिरीमध्ये प्रवेश करतात. त्यापैकी सुभाष बणे यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा या ठिकाणी देखील ताकद आहे. आणि माजी आमदार गणपत कदम हे देखील एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवून, यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून 15 तारखेला दुपारी 12 वाजता रत्नागिरीमध्ये प्रवेश करतात. कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा त्या दिवशी आहे. अश्विन, धन्यवाद अमोल या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. या घडीची मोठी राजकीय बातमी ती म्हणजे राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता पक्ष सोडतायत आणि ते जाणार आहेत शिंदेच्या शिवसेनेमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.